नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, DMERच्या अंतर्गत ज्या 1058 जागेसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली होती, त्याच्यासाठी आपण एक महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता टोटल 15 पदांसाठी जी आहे ते 1058 पदांची भरती जी आहे ती DMER अंतर्गत निघाली होती आणि हे सर्व पदे जे आहे ते गट क अंतर्गत येणारे विविध पदे होते आणि यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी होत्या समाजसेवा अधीक्षकच्या, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या, औषध निर्मात्याच्या आणि प्रयोगशाळा सहाय्यकच्या। तर भरपूर मुलांना या ठिकाणी पेपर जो आहे तो मॉडरेट लेवलचा गेलेला आहे आणि स्कोअर जो आहे तो मॅक्झिमम मुलांना बघितला तर 110 ते 150 या रेंजमध्ये मॅक्झिमम मुलांना जे आहे ते मार्क दिसत आहेत। तर त्यामुळे यावेळेस कट ऑफ जे आहे ते याच रेंजमध्ये असण्याची शक्यता जी आहे ते दिसत आहे। एकदम हाय कट ऑफ लागण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे, कारण की पेपर जो आहे तो थोडा मॉडरेट लेवलचा होता। परंतु अजून या ठिकाणी 2 स्टेप ज्या आहेत त्या बाकी आहेत। तर त्या 2 स्टेप कोणत्या आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही पोस्ट अशा होत्या ज्यासाठी एक्झाम जी आहे ती एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडल्या आणि काही पोस्ट अशा होत्या ज्या एक्झाम ज्या आहेत त्या एकाच शिफ्टमध्ये पूर्णपणे पार पडल्या। तर ज्या एक्झाम एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाल्या तर त्या ठिकाणी एक मोठा फॅक्टर जो आहे तो काम करतो, तो फॅक्टर आहे नॉर्मलायझेशन। तर नॉर्मलायझेशन अशी एक प्रक्रिया आहे ज्याच्यामार्फत तुम्हाला काठिण्य पातळीचा विचार करून सर्वांना समान गुण देण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु ही प्रोसेस इतकी किचकट आहे की अजूनपर्यंत एक्झॅक्ट असे उत्तर जे आहे ते याच्यावर कोणी देऊ शकले नाही आहे की नॉर्मलायझेशन नेमके कसे काय होते आणि याचा जस्टिस होतो की नाही। तर परंतु जे दिलेले आहे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला, त्यानुसार आपण बघूया नॉर्मलायझेशन वर्क कसे करते आणि या अंतर्गत तुमचे मार्क्स जे आहे ते नेमके या ठिकाणी किती वाढणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणत्या एक्झाम ज्या आहेत ते किती शिफ्टमध्ये झाल्या। तर फार्मासिस्ट एक अशी या ठिकाणी वॅकन्सी दिसत आहे तुम्हाला फार्मासिस्टची, त्या खूप साऱ्या शिफ्टमध्ये झालेल्या आहे। तर बघू शकता तुम्ही 18 सप्टेंबर 2025ला फार्मासिस्टची एक्झाम जी आहे ती किती वेळा झाली तर 3 शिफ्टमध्ये 18 तारखेला एक्झाम झाली होती, त्यानंतर 19 तारखेलासुद्धा फार्मासिस्टची एक्झाम झाली होती 3 शिफ्टमध्ये, त्यानंतर 22 तारखेलासुद्धा फार्मासिस्टची एक्झाम झाली, 22 तारखेलासुद्धा 1 आणि 2 वेळा फार्मासिस्टची एक्झाम झाली, त्यानंतर 23 तारखेलासुद्धा 3 शिफ्टमध्ये एक्झाम झाली आणि त्यानंतर 24 तारखेला फार्मासिस्टची शेवटची एक्झाम झाली। तर अशा प्रकारे 4 दिवस फार्मासिस्टची एक्झाम चालली आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चालली, म्हणजे टोटल 10 शिफ्टमध्ये चालली। तर फार्मासिस्ट हे असे पद आहे ज्यामध्ये नॉर्मलायझेशन या ठिकाणी खूप मोठा रोल प्ले करणार आहे। त्यानंतर तुम्ही बाकीचे वॅकन्सीज बघू शकता कशासाठी या ठिकाणी एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झाली पाहू शकता तुम्ही। तर फक्त फार्मासिस्टच एक असे पद दिसत आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या शिफ्टमध्ये वॅकन्सी आपल्या एक्झाम कंडक्ट करण्यात आलेल्या आहे। बाकी तुम्ही बघू शकता लॅबोरेटरी टेक्निशियन, सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट आणि हे एक असे पद आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट, हे सुद्धा पद असं आहे की ज्याची जे आहे ते एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेले आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट। तर यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे।
लॅबोरेटरी असिस्टन्स जे आहे लॅबोरेटरी असिस्टन्स याची फक्त एका शिफ्टमध्ये याचीसुद्धा 2-3 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे. त्यामुळे लॅबोरेटरी असिस्टंटसुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे. तर फार्मासिस्ट, त्यानंतर सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे समाजसेवा अधीक्षक, त्यानंतर लॅबोरेटरी सहाय्यक असिस्टंट या 3 परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन मोठा रोल प्ले करणार आहे आणि यांच्याच जागा सर्वात जास्त होत्या. तर ज्या कमी शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे. त्यामुळे ज्यांच्या एका शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या त्या ठिकाणी यांनी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तर हे नॉर्मलायझेशन नेमके वर्क कसे करते त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आणि नॉर्मलायझेशन एक असा फॅक्टर आहे ज्यामुळे ज्यांना सिलेक्ट होण्याचे चान्सेस नाही राहत ते सुद्धा सिलेक्ट होऊन जातात आणि ज्यांना चांगले मार्क असतात त्यांचे मार्क कमी होऊन त्यांचं सिलेक्शनसुद्धा राहू शकते. तर आपण एकदम सोप्या पद्धतीत समजून घेऊया की हे नॉर्मलायझेशन आहे तरी काय. तर याचा एक फॉर्म्युला असतो नॉर्मलायझेशनचा, तो फॉर्म्युला आपण बघूया. तर हा तो फॉर्म्युला आहे ज्या फॉर्म्युल्यामार्फत जे ते नॉर्मलायझेशन होत असते. एकदम किचकट टर्म्स यामध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. एकदम किचकट असा हा फॉर्म्युला आहे आणि यामध्ये हे जे वेगवेगळे तुमचे टर्म्स आहे त्याच्याबद्दल याची माहिती दिलेली आहे. जसे हे जे आहे ते नॉर्मलाइज मार्क काढले गेले आहे आय नावाच्या शिफ्टमधल्या जेथ कॅन्डिडेटचे. आणि त्या ठिकाणी काय काय कन्सिडर केलेले आहे तर टॉपच्या 0.1 जे टॉपर लोक असतात त्यांचे मार्क कन्सिडर केलेले आहे. मीन मार्क सर्वांचे मीन मार्क कन्सिडर केले आहे ऑल शिफ्टचे. नंतर ज्या शिफ्ट आपल्याला नॉर्मलाइज करायचे असेल त्याचे 0.1% जे कॅन्डिडेट राहतात टॉपचे त्यांचा ॲव्हरेज काढला जातो. आणि त्यानंतर त्या शिफ्टमधील सर्व विद्यार्थ्यांचा ॲव्हरेजसुद्धा काढला जातो. एकदम किचकट असा ही स्टेप आहे. आपण एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला हे समजून सांगूया जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की नॉर्मलायझेशन कसे वर्क करते. तर या ठिकाणी तुम्हाला समजवण्यासाठी सोप्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला हे करून देतो. सपोज कन्सिडर करा की तुमची एक्झाम जी आहे ते 3 शिफ्टमध्ये पार पडलेली आहे आणि टोटल जे आहे ते 5 मुले त्यामध्ये होते असे तुम्ही कन्सिडर करा. तर आता या 5 मुलांमध्ये नॉर्मलायझेशन कसे होणार आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी पहा, शिफ्ट 1मध्ये टॉपर मुलगा जो होता तो 150 मार्काचा होता. शिफ्ट 2मध्ये 160 मार्काचा होता आणि शिफ्ट 3मध्ये 140 मार्काचा टॉपर होता. तर यावरून असे दिसते की शिफ्ट 2 थोडी इझी आली होती आणि शिफ्ट 1 आणि शिफ्ट 3 जवळपास सारख्या होत्या. तर या ठिकाणी केले काय जाते बघा, तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम ह्या सर्व शिफ्टचे मार्क जे आहे शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 सर्व शिफ्टच्या मार्कचा ॲव्हरेज काढला जातो. म्हणजे हे सर्व ॲड करून जसे हे सर्वांची बेरीज केली जाते. नंतर 15 मुलं आहेत तर डिवाइड बाय 15 करून त्याचा ॲव्हरेज काढला गेला तर ॲव्हरेज जो आहे तो 150 इतका आला. ॲव्हरेज जो आहे तो 123.46 इतका ॲव्हरेज निघतो. 123.46 इतका ॲव्हरेज निघतो. त्यानंतर जे टॉपचे 0.1% कॅन्डिडेट राहतात प्रत्येक शिफ्टचे, शिफ्ट 1मध्ये जे टॉपचे 4-5 कॅन्डिडेट राहतात त्यांचा ॲव्हरेज काढला जातो. नंतर सेम प्रकारे यातील टॉपचा ॲव्हरेज काढला जातो आणि नंतर या तिघांचाही बेरीज करून ॲव्हरेज काढला जातो. तर समजा तो 150 निघाला. तर त्यानंतर या सर्वांना कन्सिडर करून टॉपच्या मुलांचा ॲव्हरेज काढला जातो. या तिन्ही शिफ्टमधल्या टॉपच्या मुलांचा जेवढा स्कोर आहे त्यांचा ॲव्हरेज काढला तर 145 निघाला. तर यामध्ये तुम्ही फरक पाहू शकता, 150 आणि 145मध्ये 5 मार्काचा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी 5 मार्काचं जे आहे ते नॉर्मलायझेशन होते आणि शिफ्ट 1मधल्या मुलांना 5 मार्क या ठिकाणी एक्स्ट्रा दिले जाते. तर या ठिकाणी जो 150 मार्कावर होता त्याचे 155 इतके
मार्क होतात. तर अशा प्रकारे हे नॉर्मलायझेशन वर्क करते, ज्यामुळे तुम्हाला मार्क्ससुद्धा तुमच्या पेपरनुसार मिळते. तर आता काही दिवसांनी याची सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क्ससुद्धा मेरिट लिस्टमध्ये माहीत पडेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण समजून घेतले की नॉर्मलायझेशन कसे वर्क करते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.